हाय गाईज, आज मी ना चालले आहेत ड्रेस आणण्यासाठी. तर बघा, इथे ना मला असे छान छान ड्रेस दाखवले, पण मला काही पसंत पडत नव्हते. बघा, एवढा मोठा ढीग दाखवला त्यांनी, पण मला काही पसंत पडला नाही. त्याने तिथंच होतं गणपतीचं मंदिर, गणेश चतुर्थीनिमित्त आम्ही तिथे दर्शन घेतलं गणपतीचे. त्यानंतर घेतली लस्सी. तर हिंदवीचं तर काय करू चाललं होतं. तिथून पुढे गेलो हिंदवीला चप्पल घेण्यासाठी. ती आम्हाला आवडली नाही, तिथे रेटमध्ये बसली नाही आमच्या. तिथून पुढे गेलो लगीन घरी. तर तिथेही असे पाहुणे आले होते आणि त्यांना चहा देत होत्या. त्यानंतर लगेचच आम्ही घेतली शिदोरी सोडायला. शिदोरी सोडली, हे बघा. त्यानंतर आम्ही ताई मोजून घेत होत्या किती पोळ्या आल्यात. त्या पोळ्या मोजल्यानंतर लगेचच पाहुण्यांना जेवायला दिले. जेवण झाल्यानंतर लगेचच आम्ही नवरदेव वाटा लावायची तयारी केली. हे बघा, नवरदेवाचं औक्षण करून घेतलं आहे. 5 किंवा 7 सवासणी करून घेत असतात ते. हे बघा, औक्षण करून घेतल्यानंतर लगेचच आलेल्या पाहुण्यांचे टोपी उपहार देऊन मान सन्मान करण्यात आला. हे बघा, हे आमच्या इकडे अशी परंपरा आहे, रीती आहेत, असे आहेत. हे बघा, त्यानंतर नवरदेवाने सर्वांच्या पाया पडून घेतलं. हे बघा, सर्व मोठ्यांच्या पाया पडून घेतलं नवरदेवाने. त्यानंतर लगेचच नवरदेवाला वाटा लावण्याची तयारी झाली. हे बघा, तर आईने ना अगोदर गाडीच्या टायरवरती पाणी टाकून घेतल्यानंतर गाडीची पूजा केली. हे बघा, इथे लिंबू नारळ ठेवायचे काम चालू होतं. बघा, आणि यांनी गुलाल टाकून घेतला आणि इथे 5 सवासण्यांनी गाडीची पूजा केली. हे बघा, त्यानंतर नवरदेवाने ही गुलदस्ता आम्ही नवरीसाठी चालवला आहे, तोही घेऊन फोटो काढून घेतले. हे बघा, कलोऱ्या चाललेल्या आहेत. हे बघा, त्यानंतर लगेचच गाडी निघली. हे बघा, नवरदेवाची गाडी चाललेली आहे. रात्र आहे त्यामुळेच लाईट खूप चमकते आपली. हे बघा, नवरदेवाने वाटा लावलेला आहे. चला तर मग बाय बाय. तुमच्या इकडे कशी करतात शिदोरी सोडण्याचा कमेंटमध्ये नक्की सांगा.